नेक्स्ट नियम आपण पाहणार आहोत की व्हेरिएशन ऑफ एस एफ इज हॉरिझॉन्टल लाईन फॉर व्हर्टिकल लोड अँड इट इज inclined स्ट्रेट लाईन फॉर UDL किंवा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड बिटवीन सेक्शन. ओके, आता सपोज की आता समजा हा असा लोड आहे, हा कॅन्टिलिव्हर आहे आणि इथं W हा लोड आहे. हा W हा लोड आहे, हा पॉईंट लोड आहे. ठीक आहे, आता इथं मी सेक्शन घेतला असा सेक्शन घेतला आणि इथं सेक्शन घेतला, तर ह्याच्यामध्ये कुठला लोड नाही. ठीक आहे, मग आपल्याला जेव्हा एस एफ काढायचं असेल, मी इथं पॉईंट असा ट्रान्सफर करतो, हा पण ट्रान्सफर करतो, ही बेस लाईन आहे. तर इथं काय की सेक्शनच्या उजव्या साईडला डाऊनवर्ड फोर्स आहे, म्हणजेच काय झालं, W एवढ्या मॅग्निट्यूडचा फोर्स आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कुठलाही लोड नाही, त्यामुळं व्हेरिएशन ऑफ एस एफ इज हॉरिझॉन्टल लाईन फॉर व्हर्टिकल लोड्स. तर व्हर्टिकल लोडसाठी हॉरिझॉन्टल लाईन येते. सपोज इथं कुठला अजून फोर्स असता, इथं असा फोर्स असता, तर आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की जी व्हेरिएशन आहे ती स्ट्रेट लाईन येते, परत इन्क्रीज झालं, परत स्ट्रेट लाईन येतं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन येत आहे. एस एफमध्ये काय येतं आहे, स्ट्रेट लाईन येत आहे. अशा पद्धतीनं जर पॉईंट लोड असेल तर आपल्याला तिथं किंवा व्हर्टिकल लोड असतील, समजा व्हर्टिकल लोड असतील तर आपल्याला इथं काय येते, स्ट्रेट लाईन एस एफमध्ये येते. आणि समजा UDL असेल, असा जर UDL असेल तर एस एफ जे आहे ते एस एफ इथं स्ट्रेट लाईन येतं आणि इथं काय येतं, इन्क्लाइन येतं. इथं काय येतं, इन्क्लाइन लाईन येते. डिपेंडिंग अपॉन UDL जे कॅल्क्युलेशन येईल त्याच्यानुसार अशी इन्क्लाइन स्ट्रेट लाईन येते. ठीक आहे, आता जर बेंडिंग मुवमेंटचं झालं, बेंडिंग मुवमेंटचं जर पाहिलं तर ही जर स्ट्रेट लाईन असेल, ही अशी स्ट्रेट लाईन आली असेल तर इथं काय येते, इन्क्लाइन लाईन येते बेंडिंग मुवमेंटला. व्हर्टिकल लोडच्या बाबतीत इन्क्लाइन लिनियर लाईन येते आणि UDLच्या बाबतीत हा जो कर्व आहे तो पॅराबोलिक येतो, असा येईल डिपेंडिंग अपॉन कॅल्क्युलेशन. जे इन्क्रीज होते का डिक्रीज होते डायरेक्शन, त्याच्यावरती आपला पॅराबोलिक येणार आहे UDLच्या बाबतीत बेंडिंग मुवमेंटचा कर्व. आणि पॉईंट लोडच्या बाबतीत इन्क्लाइन लाईन येणार आहे, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन येणार आहे बेंडिंग मुवमेंटला जर पॉईंट लोड असणार आहे तर, पण तो कॅल्क्युलेशनला आपल्याला कळणार आहे. तर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, आता प्रॉब्लेम आपण कॅन्टिलिव्हरच्या आधी सॉल्व करूया. आता आपण थेरी पार्ट बघूया, कॅन्टिलिव्हर विथ पॉईंट लोड ॲट फ्री एंड. आता असं असलं तर ह्याचं आपण SF आणि BM काढणार आहोत. आता SF मध्ये तुम्हाला माहीत झालं की सेक्शन लाईन आहे समजा, आणि ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला डाऊनवर्ड फोर्स असेल तर हा घ्यायचा पॉझिटिव्ह, आणि सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला अपवर्ड फोर्स असेल तर तो घ्यायचा निगेटिव्ह SF च्या बाबतीत. आणि बेंडिंग मुवमेंटच्या बाबतीत BMच्या बाबतीत जर समजा हॉगिंग झालं, ठीक आहे, तर हॉगिंग झालं तर निगेटिव्ह घ्यायचं. आणि जर समजा सॅगिंग झालं तर पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, सॅगिंग झालं तर पॉझिटिव्ह घ्यायचं. मग आता आपण काय करूया, हा एक कॅन्टिलिव्हर बीम आहे, म्हणजेच ह्याचा एक एंड फिक्स आहे आणि एका एंडला आपण इथं पॉईंट लोड ॲक्ट केलेला आहे. सपोज B एंडला पॉईंट लोड आपण ॲक्ट केलेला आहे. आता मी इथं सेक्शन घेतो, असा सेक्शन घेतो. ठीक आहे, हा सेक्शन घेतल्यावर मला लक्षात येते की आता ह्या सेक्शनच्या उजव्या साईडला हा फोर्स आहे आणि हा फोर्स काय होतो, डाऊनवर्ड जातो आहे, म्हणजे काय येणार, पॉझिटिव्ह येणार. आणि W हे त्याचं मॅग्निट्यूड आहे. मग मला SF काढायचा असेल तर मी हा जो पॉईंट लोड आहे ह्याची लाईन अशी ट्रान्सफर करणार आणि मग SF काढताना मी ही बेस लाईन घेणार, ही बेस लाईन. आता जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर बेस लाईनच्या वरती आणि निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर बेस लाईनच्या खाली. आता बघा SF ॲट पॉईंट B काय येणार आहे, पॉझिटिव्ह W येणार आहे. पॉझिटिव्ह W म्हणजेच काय, बेस लाईनच्या वरती. ओके, असा W आहे. एकच लाईन काढा, गिरवू नका. नंतर मी इथं एक सेक्शन घेतो. आता ह्या सेक्शनच्या उजव्या साईडला कुठला फोर्स आहे का, नाही. म्हणजेच इथं काय राहणार, ह्या पॉईंट आणि ह्या पॉईंटमध्ये कुठलाही लोड नाही, ह्याच्यामध्ये कुठलाही लोड नाही, म्हणून हे काय झालं, हे असं स्ट्रेट लाईन राहते, कारण त्याचा मॅग्निट्यूड चेंज होत नाही, W मॅग्निट्यूड राहणार आहे. अशा पद्धतीनं ही SF डायग्राम ह्या कॅन्टिलिव्हरसाठी आलेली आहे.
ठीक आहे. आता बेंडिंग मोमेंट काढू आपण. बेंडिंग मोमेंट एस एफच्या खालीच काढायचं आहे बरोबर. मी ह्याच्या आधी बेस लाईन काढतो. बेंडिंग मोमेंटला पण बेस लाईन काढतो. तर बेंडिंग मोमेंट ॲट बी, बेंडिंग मोमेंट ॲट बी. ठीक आहे. आता बघा हा फिक्स आहे आणि हा डब्ल्यू ॲक्ट होतो आहे. तर हा काय करणार आहे, हा काय करणार आहे, तर हा आपल्या इथं. ठीक आहे. मग बेंडिंग मुवमेंट ॲट बी काढायचं आहे. तर आपण बेंडिंग मुवमेंट ॲट बी आणि ए काढूया. नंतर आपण काय करतो तो पाहूया. तर हा इथं हॉगिंग करणार आहे, कारण हा लोड काय करणार आहे, हॉगिंग करणार आहे. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे, पॉझिटिव्ह येणार नाही, निगेटिव्ह येणार आहे. तर बेंडिंग मुवमेंट ॲट बी डब्ल्यू इंटू झिरो. मुवमेंट म्हणजेच काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता ह्या अबाउट बीच काढायचं आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, तर डब्ल्यू इंटू झिरो असणार आहे. सपोज ह्याची स्पॅन जो आहे तो यल आहे. सपोज हा यल आहे, यल आहे. ठीक आहे, यल आहे. आता हा तर झाला झिरो झाला बेंडिंग मुवमेंट. ठीक आहे. नेक्स्ट मुवमेंट ॲट ए काढायचा आहे. मुवमेंट ॲट ए. आता हा काय करतोय, हॉगिंग करतोय. हा काय करतोय, हॉगिंग करतोय. ह्याच्यात क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचा प्रश्न नाही, पण हा हॉगिंग करतोय. म्हणजे हा असा हॉगिंग करतोय, उंचवटा तयार करतोय. हा फोर्स ए फिक्स ठेवा, हा उंचवटा तयार करतोय. म्हणून ह्याला मायनस साईन येणार आहे. मायनस डब्ल्यू इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए. त्या फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए, तर मायनस डब्ल्यू एल येणार आहे. ठीक आहे. तर बघा बीला काय आलं, झिरो व्हॅल्यू आली. आणि जे एला व्हॅल्यू आहे ती किती आलेली, मायनस डब्ल्यू एल. आता हे एवढं मॅग्नेट्यूड काय असणार आहे, मायनस डब्ल्यू एल एवढं मॅग्नेट्यूड असणार. तर हे जॉईन करा. म्हणजे हा लिनियर असा लिनियर इन्क्लाइन लाईन येईल. लिनियर जी लाईन आहे ती लिनियर येणार आहे, इन्क्लाइन येणार आहे. ठीक आहे, इन्क्लाइन लाईन येणार आहे. हा झाला बेंडिंग मुवमेंट कॅन्टिलिव्हरच्या बाबतीत. अशा पद्धतीनं बी पॉईंटला मुवमेंट काढा, ए पॉईंटला मुवमेंट काढा, पण ह्याच्यामध्ये मेकॅनिक्सचं साईन कन्व्हेन्शन घ्यायचं नाही आहे. बेंडिंग मुवमेंट काढताना बेंडिंग मुवमेंटचं साईन कन्व्हेन्शन घ्यायचं आहे, हॉगिंग आणि सॅगिंग. हॉगिंग असेल असं जर डिफ्लेक्ट करत असेल बीमला तर तो निगेटिव्ह असेल. आणि असं जर डिफ्लेक्ट, आता समजा हा लोड असा व्हर्टिकली अपवर्ड असतं, तर ह्याला काय केलं असतं, असं सॅगिंग केलं असतं, मग पॉझिटिव्ह घेतलं असतं. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आता आपण प्रॉब्लेम पाहूया. कॅन्टिलिव्हर ऑफ स्पॅन 2 मीटर कॅरीज अ पॉईंट लोड ऑफ 5 kN ॲट फ्री एंड. ड्रॉ SFT अँड VMT. कॅन्टिलिव्हर आहे, याचा अर्थ काय, एक एंड फिक्स आणि एक एंड फ्री. एक एंड ही तर फिक्स आहे आणि एक एंड फ्री आहे. आणि ह्या फ्री एंडला आपल्याला 5 kN फोर्स ॲक्ट होत आहे. ठीक आहे. आता समजा असा 5 kN फोर्स ॲक्ट होत आहे. ठीक. आता 5 kN फोर्स ॲक्ट झालेला आहे इथं, ए आणि बी हा. आणि त्याचा स्पॅन किती आहे, म्हणजे त्याची लांबी किती आहे, तर 2 मीटर एवढी लांबी आहे. आणि आपल्याला काढायचं आहे SF आणि BM. आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे मी इथं जस्ट असं एक जे लाईन आहेत, जे पॉईंट लोड आहे त्याची लाईन अशी ओढून घेतो. ठीक आहे. हे 2 मीटरचा स्पॅन आहे. मग इथं मी बेस लाईन काढतो. ठीक आहे. SFला बेस लाईन काढतो. पहिल्यांदा आता SF कॅल्क्युलेट करून घेऊया. SFला मी इथं सेक्शन घेतो, असा एक सेक्शन घेतो, इथं पण एक सेक्शन घेतो. ठीक आहे. आता बघा SF ॲट बी, FB. ठीक आहे. फोर्स आहे हा FB. आता बघा ह्या सेक्शनच्या उजव्या साईडला काय होतं, डाऊनवर्ड जातो आहे फोर्स. म्हणजे ह्याचं मॅग्नेट्यूड काय येणार आहे, 5 kN पॉझिटिव्ह येणार. नंतर SF ॲट ए, SF ॲट ए, FA. आता बघा ह्या सेक्शनच्या आयदर साईडला, म्हणजे एका साईडला बघा एकच फोर्स आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही फोर्स नाही आहे आणि तो डाऊनवर्ड जातो आहे. या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला डाऊनवर्ड जातो आहे, म्हणजेच परत 5 kN आला, म्हणजे कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड राहील. मग बघा ही बेस लाईन आहे, बेस लाईनच्या वरती पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे इथून 5 kN ही व्हॅल्यू आली, मॅग्नेट्यूड आला. आणि बीची व्हॅल्यू काय आली, 5 kN. एची पण काय आली, 5 kN. म्हणजे इथं
5 किलोन्यूटन एवढी व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह आलेला आहे, हा पॉझिटिव्ह SF आलेला आहे अशा पद्धतीने. आता आपण बेंडिंग मुवमेंट काढूया. बेंडिंग मुवमेंट. सो आपण आधी बेसलाईन काढू बेंडिंग मुवमेंट काढायला. तो बेंडिंग मुवमेंट ॲट बी. मुवमेंट ॲट बी काय असेल तर 5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर 0च आहे, म्हणजे 5 इंटू 0 म्हणजेच 0 आलेलं. मुवमेंट ॲट ए. मुवमेंट ॲट ए, हो का. आता ए फिक्स ठेवा आणि हा लोड बघा काय करतो, हॉगिंग करतो का सॅगिंग करतो. तर हा असा डिफ्लेक्ट करतोय, म्हणजे हॉगिंग करतोय, म्हणजेच काय येईल, निगेटिव्ह येईल व्हॅल्यू. 5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए, कारण मुवमेंट ऑफ ए करतोय आपण, बेंडिंग मुवमेंट ॲट ए करतोय, पण ह्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन हे हॉगिंग आणि सॅगिंगचं घ्यायचं आहे. तर 5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 2, 5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 म्हणजेच किती आला, -10 किलोन्यूटन मीटर एवढं मुवमेंट त्याची आलेली आहे, किलोन्यूटन मीटर. ठीक आहे, म्हणजे बघा बेंडिंग मुवमेंट ॲट बी आलं 0, 0 ही व्हॅल्यू ही बेसलाईन आहे. आणि मुवमेंट ॲट एचा जो पॉईंट आहे, या एच्या पॉईंटला किती आली, -10. आता ह्या बेसलाईनच्या खाली असणार आहे, -10 ही व्हॅल्यू आलेली. मग हे असं स्ट्रेट असं लिनियर जोडून घ्यायचं. स्ट्रेट नाही, सॉरी, इनक्लाइन येणार आहे. लिनियर इनक्लाइन लाईन येणार आहे याच्यामध्ये. निगेटिव्ह आपल्याला याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट येते आहे, लिनियर लाईन येते. ओके, तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता समजा आपल्याला UDL दिलेलं आहे. आता UDL म्हणजे काय असतं बघा, समजा असं आहे सपोज, तर आपण कसं कन्सिडर करतो बघा, हा UDL आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, सगळीकडे सारख्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ह्याची लांबी आहे 4 मीटर, 4 मीटरपर्यंत आहे UDL. इथनं स्टार्ट होतं इथपर्यंत 4 मीटरपर्यंत आहे. आणि ह्याचा मॅग्निट्यूड झाला आहे 10 किलोन्यूटन पर मीटर असं आहे. मग आधी आपण काय करू की ह्याचं समजा आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करू. पॉईंट लोडमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर किलोन्यूटन पर मीटरचं किलोन्यूटन करायचं. कुठून कुठपर्यंत आहे UDL, तर इथून इथपर्यंत आहे. त्याची लांबी किती आहे, 4 मीटर. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, 10 किलोन्यूटन मीटरला तेवढ्या लांबीनं मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच आपल्याला काय येईल, तो किलोन्यूटनमध्ये लोड येईल. आणि तो कुठं ॲक्ट होणार आहे, मध्यभागी ॲक्ट होणार आहे. म्हणजे 40 किलोन्यूटन होणार आहे ह्याचा व्हॅल्यू. आणि हा काय होणार आहे, इथून 2 मीटर आणि इथून 2 मीटर अशा अंतरावर तो ॲक्ट होणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. UDL असं आपण कन्सिडर करायचं आहे. मग कन्सिडर करत असताना आपण ह्यामध्ये आपण SF आणि BM काढायचा. पहिल्यांदा SF काढूया. SF ॲट बी. ओके, SF ॲट बी. ठीक आहे, SF ॲट बी आपण काढून घेऊया. तर मी इथं असं सेक्शन केलं आणि इथं असं सेक्शन केलं. ठीक आहे, तर SF ॲट बी काय येणार आहे, SF ॲट बी म्हणजे फोर्स ॲट बी हा 0 येणार आहे. कारण हा ॲक्च्युली कुठं इथं ॲक्ट होतो आहे का लोड, इथं ॲक्ट होतो आहे का, नाही, हा इथून 2 मीटरवर ॲक्ट होतो आहे. म्हणजे ह्याच्या इकडच्या साईडला कुठलाही फोर्स नाही. म्हणजे आपण जर असं कन्सिडर केलं तर इकडच्या साईडला कुठला फोर्स आहे का, नाही. आता नेक्स्ट आपण करूया SF ॲट ए म्हणजे FA असं घेऊया. म्हणजे आता मी इथं घेतो सपोज, म्हणजे मी इथं सिम्प्लिफाय करून दाखवतो तुम्हाला. SF ॲट ए घेतलं तर इथं काय 40 किलोन्यूटनचा फोर्स आहे, तो कुठं आहे, डाऊनवर्ड आहे. म्हणजे इकडं हा इथून 2 मीटरवर ॲक्ट होतो आहे, तो डाऊनवर्ड आहे उजव्या साईडला, ह्या सेक्शनच्या उजव्या साईडला. म्हणजे इथं SF ॲट ए किती येणार आहे, 40. ओके, 40 किलोन्यूटन येणार. मग मी SF BM डायग्राम काढण्यासाठी हे जे पॉईंट्स आहेत हे असे ट्रान्सफर करतो. पहिल्यांदा बेसलाईन काढतो. बेसलाईन काढल्याच्या नंतर SF ॲट बी किती आला आहे, 0. ठीक आहे, 0. आणि SF ॲट ए किती आलं आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही, हे असं आहे. SF ॲट ए किती आला आहे, 40, म्हणजे पॉझिटिव्ह आहे, बेसलाईनच्या वरती 40 किलोन्यूटन. ओके, म्हणजेच जेव्हा UDL असतं, UDLच्या वेळेस SF जे येतं, शिअर फोर्स जो असतो तो काय येतो, इन्क्लाइन लाईन येतो, लिनियर इन्क्लाइन लाईन असे येते. आता डिपेंडिंग अपॉन डायरेक्शन आपल्याला त्याच्यात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घ्यायला लागेल. हे झालं SF. आता BM डायग्राम काढू. BM डायग्राम काढण्यासाठी आपल्याला ही बेसलाईन घ्यावी लागेल. नंतर BM आपण काढतो.
बेंडिंग मुवमेंट ॲट बी किती येणार आहे? मुवमेंट ॲट बी 0 येणार आहे. मुवमेंट ॲट ए किती येणार आहे पहा. मुवमेंट ॲट ए असं आपण कन्सिडर करूया. मुवमेंट ॲट ए किती येणार आहे? आता हे काय करणार आहे? हे हॉगिंग करणार आहे म्हणजे मायनस येणार आहे. मायनस 40 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ही कितीवर ॲक्ट होते? 2वर ॲक्ट होते. म्हणजे 2वर ॲक्ट होते ना. ए पासून हे किती अंतर आहे? 2वर आहे. कारण आपण इथं सिम्प्लिफाय केलेलं आहे. 2वर आहे म्हणजेच काय झालं? -8 किलो न्यूटन मीटर. ओके, -80 किलो न्यूटन मीटर. म्हणजे बघा बेंडिंग मुवमेंट ॲट BM लिहितो मी. ठीक आहे. BM ॲट बी 0 आलं आणि BM ॲट ए मायनस आलं आहे म्हणजे बेसलाईनच्या खाली आलं आहे. किती आलेलं आहे? 80. म्हणजे आपल्याला इथं 80 घ्यावं लागेल. 80 किलोमीटर. आता लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. UDL जर असेल तर त्याची बेंडिंग मुवमेंट ही पॅराबोलिकनं दाखवायचं आहे. असं जोडायचं, लिनियर नाही जोडायचं. हे काय येणार आहे? पॅराबोलिक कर्व येणार आहे. पॅराबोलिक कर्व येणार आहे. जेव्हा आपलं UDL असणार आहे तेव्हा आपलं इथं बेंडिंग मुवमेंट जे आहे ते पॅराबोलिक येणार आहे ड्यू टू UDL. तर हे असं लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर ह्या पुढचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबतो आहे. पण जाता जाता मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देणार आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर असा प्रॉब्लेम आहे आणि हा तुम्ही सॉल्व करायचा आहे. ह्याचा SFBM डायग्राम तुम्हाला काढायची आहे. 15 किलोमीटर पर मीटर आहे. 3 मीटर स्पॅन आहे आणि त्याच्यावरती UDL ॲक्ट होते. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरला नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. थँक्यू.